श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहितीच असेल, 1 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. दीपावलीच्या काळामध्ये आपण सर्वजण माता लक्ष्मीची विविध स्तोत्र मंत्र पठण करून तिची सेवा करत असतो. साधारणतः धनत्रयोदशीपासून आपण दीपावली साजरी करतो, परंतु वास्तविक दिवाळीची सुरुवात होत असते आश्विन कृष्ण अष्टमी. यावर्षी अष्टमी आली आहे 24 ऑक्टोबर रोजी, म्हणजेच 24 ऑक्टोबर 2024 ते 1 नोव्हेंबर 2024 या दरम्यान आपल्याला माता लक्ष्मीची विशिष्ट प्रकारची सेवा करायची आहे. अष्टमी ते अमावस्या ही सेवा केल्यानंतर आपल्या घरातील अलक्ष्मीचं निस्सारण होतं, म्हणजेच अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि अलक्ष्मी घराच्या बाहेर गेल्याशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या अगोदर 8 दिवस प्रत्येकानं आपल्या घरामध्ये अष्टमी ते अमावस्या ही सेवा अवश्य करावी. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गानुसार परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादानं आपण सर्वजण ही सेवा करायची आहे. दीपावलीमध्ये अष्टमी ते अमावस्या सेवा कशी करावी, कधी करावी, कोणती स्तोत्र मंत्र पठण करावी, यासाठी साहित्य कोणतं लागेल, हे साहित्य कुठं मिळेल, तसंच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवन कसं करायचं, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा. सर्वात महत्त्वाचं, पुरुष महिला विधवा विदूर कोणीही ही सेवा करू शकतं. आपल्यापैकी बरेच जण दिंडोरी प्रणीत मार्गाचे सेवेकरी आहे. आपल्या सर्वांना ही सेवा माहिती असेल. बरेच जण बऱ्याच वर्षापासून ही सेवा करत असाल. मागील वर्षी देखील मी यावरती व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ देखील आपण नक्की बघा. मी स्वतः ही सेवा बऱ्याच वर्षापासून करतो. या सेवेचा मलाही स्वतःला अनुभव आहे, म्हणून मी प्रत्येकाला, विशेषतः जे आपले नव्यानं आत्ता सबस्क्रायबर जोडले आहेत, नव्यानं जे आपले व्हिडिओ बघत आहेत, अशा सर्व लक्ष्मी भक्तांसाठी सांगेल, ही सेवा जर आपण पहिल्यांदाच करत असाल नक्की करा. ही सेवा का करायची, याचं महत्त्व काय. आपण सर्वजण 1 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणार आहोत. लक्ष्मीपूजन म्हणजे काय असते. लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंबरोबर विश्वभ्रमण करत असते आणि जी व्यक्ती माता लक्ष्मीचं त्या दिवशी ध्यान करेल, आराधना करेल, सेवा करेल, त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी निरंतर वास्तव्य करते. परंतु माता लक्ष्मी अशाच घरामध्ये प्रवेश करते ज्या घरामध्ये अलक्ष्मी नांदत नाही. अलक्ष्मी म्हणजे काय. अलक्ष्मी म्हणजे निरंतर दारिद्र्य, दैन्य, दुःख, दुर्गुण, ज्या ठिकाणी आध्यात्मिक सेवा होत नाही असं घर. अलक्ष्मी म्हणजे कोण. समुद्र मंथनाच्या वेळेला माता लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी म्हणजेच तिची ज्येष्ठा, तिची मोठी बहीण ही प्रकट झाली, जिला आपण अक्काबाई असं देखील म्हणतो. प्रकट झाल्यानंतर तिनं देवांना विचारलं की मी कुठं वास्तव्य करू. तेव्हा देवांनी तिला सांगितलं, तू कोळसा, कोंडा, केसामध्ये वास्तव्य कर. म्हणजेच ज्या ठिकाणी नकारात्मकता असेल तिथं अलक्ष्मी नांदते. आध्यात्मिक सेवा ज्या ठिकाणी होत नाही, वास्तुदोष असतील, पितृदोष असेल, घरामध्ये सतत भांडणं असतील, शांतता नसेल, अशा घरामध्ये अलक्ष्मी नांदते. आणि म्हणूनच अष्टमी ते अमावस्या या काळामध्ये ही सेवा करायची. आपल्या घरातील नकारात्मकतेच्या रूपातली ही जी अलक्ष्मी आहे, हिचं निस्सारण करायचं, म्हणजेच अलक्ष्मीला बाहेर घालवायचं, म्हणजे आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल. म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. आता आपण बघूया या सेवेसाठी लागणारं साहित्य कोणतं, हे साहित्य कुठं मिळेल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही सेवा दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गानुसार परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादानंच आपल्याला करायची आहे. आपल्या जवळपास कुठंही स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणीत केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं आणि दीपावली संच हा बॉक्स आपल्याला तिथून घेऊन यायचा आहे. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये आपल्याला हा बॉक्स नक्की मिळेल. या बॉक्समध्ये काय आहे. या बॉक्समध्ये दशांग धूप, उटणं, पंचगव्य, अत्तर, गोमूत्र, गुलाबजल आणि सोबत पिवळी मोहरी, रक्षा म्हणजेच अंगारा किंवा विभूती. आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे विविध यज्ञ होतात, होम हवन होतं, त्याची ही विभूती आहे. आणि तिसरं म्हणजे कमळगट्ट्याचे 16 मणी. हे सर्व साहित्य या बॉक्समध्ये आहे. हा दीपावली संच आपण घेऊन या. समजा आपल्याला हा बॉक्स नाही मिळाला, मागच्या वर्षी असं झालं होतं, बऱ्याच जणांना हा संच उपलब्ध होऊ शकला नाही. अशा वेळेला काय करायचं. आपल्याला जी अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान जी सेवा करायची आहे,
या सेवेसाठी या बॉक्समधील ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण उपलब्ध करा. त्या म्हणजे पिवळी मोहरी, दुसरं म्हणजे विभूती किंवा अंगारा आणि तिसरं कमळगट्ट्याचे 16 मणी. यापैकी विभूती किंवा अंगारा हा आपण घरामध्ये स्वामी समर्थ महाराज असतील, आपलं जे इष्टदैवत असेल, यांना रोज आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो, त्याची जी रक्षा असते ती देखील आपण या सेवेला वापरू शकतो. म्हणजे राहिल्या 2च गोष्टी, पिवळी मोहरी आणि कमळगट्ट्याचे 16 मणी. आपल्या जवळपास कुठेही जर पूजा साहित्याचं दुकान असेल त्या ठिकाणी आपल्याला या 2 गोष्टी नक्की मिळतील. संच उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा. समजा केंद्र लांब असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला संच नाही मिळाला, फक्त 2 गोष्टी आपण उपलब्ध करा, 16 कमळगट्ट्याचे मणी आणि पिवळी मोहरी. एवढं मिळालं तरी देखील आपण ही सेवा करू शकता. सेवा आपल्याला साधारण 8 ते 9 दिवस करायची आहे, म्हणजे 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर. हा व्हिडिओ समजा आपण उशिरा बघितला, समजा आपण 27 तारखेला बघितला किंवा 25ला बघितला किंवा 29ला बघितला, ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल त्या दिवशीपासून आपण ही सेवा सुरू करू शकता. महिलांच्या बाबतीत अडचणीमुळे सेवेत खंड पडू शकतो, हरकत नाही, नंतर आपण सेवा पुढे कंटिन्यू करायची. जितके दिवस जमल तितके दिवस आपण हे स्तोत्र मंत्र पठण करून व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सेवा करा. नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील, घरातील अलक्ष्मी निघून जाईल. आता आपण बघूया ही सेवा म्हणजेच अष्टमी ते अमावस्या अलक्ष्मी जाण्यासाठी, माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी ही सेवा कशी करायची. सेवेची सुरुवात आपल्याला करायची आहे अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे. 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या 8 दिवसांमध्ये रोज संध्याकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि 1 नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला फक्त हवन करायचं आहे. आता आपण बघूया 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर सेवा काय करावी, कशी करावी. पहिला जो दिवस आहे सेवेचा म्हणजेच अष्टमी 24 ऑक्टोबर, या दिवशी आपल्याला आपल्या घरात जो कुलदेवीचा टाक असतो या टाकावरती श्री सुक्तानं अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक आपण सकाळी पण करू शकता, नसल वेळ संध्याकाळी करा. अभिषेक झाल्यानंतर कुलदेवीच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. 108 वेळा टाकावरती कुंकू व्हायचं, कुंकुमार्चन करा. अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीच्या टाकावरती अभिषेक आणि कुंकुमार्चन करायचं. तसंच आपल्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल, या मूर्तीवरती पुरुष सूक्तानं अभिषेक करायचा. पंचोपचारी महाराजांची पूजा करा. या दोन्ही सेवा आपण दिवसभरात कधी पण करा. सकाळी जमलं तर सकाळी करा अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी, नाही जमलं संध्याकाळी करा. ज्यांना शक्य होईल त्यांनी अष्टमी ते अमावस्या जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की मला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा, स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा, आपण करू शकता. पण कमीत कमी अष्टमीच्या दिवशी मात्र आपण कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक आणि कुंकुमार्चन अवश्य करा. महाराजांच्या मूर्तीवरती पुरुष सूक्तानं अभिषेक करा. आता आपल्याला 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर रोज संध्याकाळी विशिष्ट सेवा करायची आहे. ती सेवा काय करायची ते आता आपण बघूया. ही सेवा सुरू करताना प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करा. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. दीपावली संच आपल्याला उपलब्ध झाला, त्यामध्ये गोमूत्र आहे. गोमूत्र संपूर्ण घरामध्ये शिंपडा. त्यानंतर देवघराच्या समोर येऊन बसायचं. आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्या. दीपावली संचामध्ये जी मोहरी दिलेली असते आपल्याला ती 8 दिवस पुरेल अशी आहे, त्यानुसार थोडी थोडी मोहरी रोज घ्यायची. उजव्या हातामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडीशी मोहरी घ्या, पिवळी मोहरी घ्यायची. सोबत यज्ञातील जी विभूती असते जी त्या संचामध्ये दिली आहे ती घ्यायची. समजा आपल्याला संच नाही मिळाला, पिवळ्या मोहरीसोबत आपल्या घरात आपण महाराजांना रोज अगरबत्ती लावत असाल त्याचा जो अंगारा असतो त्याची जी रक्षा असते ती रक्षा घ्यायची. पिवळी मोहरी आणि रक्षा अशा पद्धतीनं आपल्या उजव्या हातात घ्या. आता आपण ही पिवळी मोहरी आणि रक्षा हातात घेऊन काही विशिष्ट स्तोत्र मंत्र पठण करणार आहोत. कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची? आपल्याला अथर्व वेदोक्त वल्गासूक्त हे 11 वेळा पठण करायचं आहे. वल्गासूक्त 11 वेळा आपल्या चॅनलवर आहे, आपण तो व्हिडिओ लावून द्या. आपण सोबत पठण करा, श्रवण केलं तरी चालेल. फक्त डोळे झाकून आपण माता लक्ष्मीचं ध्यान करा. त्यानंतर कालभैरव अष्टक आपल्याला 1 वेळा किंवा 11 वेळा पठण करायचं आहे. हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. कालभैरव अष्टक 11 वेळा.
मी पठण केलं आहे. आपण सोबत पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी आणि रक्षा घेऊन अशा पद्धतीनं ही दोन्ही स्तोत्र आपण पठण करा किंवा श्रवण करा. आणि तिसरं म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एक माळ आपल्याला पठण करायचा आहे. या 3 सेवा म्हणजेच 2 स्तोत्र वल्गासूक्त आणि कालभैरवाष्टक आणि महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र, ह्या 3 सेवा आपल्याला पिवळी मोहरी आणि या रक्षेवरती करायचा. 3ही सेवा झाल्या म्हणजे हे स्तोत्र मंत्र पठण करून झालं. पिवळी मोहरी आणि रक्षा एकत्र करून संपूर्ण घरामध्ये चौफेर पसरून द्यायची. ही सेवा केल्यानं अभिमंत्रित झालेली जी पिवळी मोहरी असते, रक्षा असते, ती आपण आपल्या घरात ज्यावेळी चौफेर टाकतो आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते. तसंच पिवळ्या मोहरीचा एक गुणधर्म आहे, पिवळी मोहरी वाईट शक्ती, वाईट नजर यापासून आपल्या घराचं रक्षण करते. वल्गासूक्ताचं पठण ज्या वेळेला आपण करतो आपल्या घरातील लहान मुलांना दृष्ट लागत नाही. तसंच घरातील जे व्यक्ती असतात इतरांचं देखील वाईट शक्तींपासून, वाईट नजरेपासून संरक्षण होतं. ही झाली एक सेवा. अशा पद्धतीनं पिवळी मोहरी आणि रक्षा आपल्या घरात टाकल्यानंतर पुन्हा देवघराजवळ येऊन बसायचं. आता आपल्याकडे 16 कमळगट्ट्याचे मणी आहेत, हे जे आपल्याला 8 दिवस सेवा करायची आहे. रोज 2 कमळगट्ट्यांच्या मण्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. 16 मण्यांपैकी 2 मणी घ्या. कमळगट्ट्याचे 2 मणी आपल्या उजव्या हातात घ्यायचे. या मण्यांवरती आपण आता सेवा करणार आहोत. कोणती सेवा करायची? आपल्याला 3 मंत्रांचं पठण करायचं आहे. पहिला मंत्र षोडशी मंत्र, ह्रीम कैल ह्रीम हसकहल ह्रीम सकल ह्रीम, हा जो मंत्र आहे 16 वेळा पठण करायचा उजव्या हातात 2 कमळगट्ट्याचे मणी घेऊन. दुसरा मंत्र श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र 1 माळ आपण पठण करायचा. आणि तिसरा मंत्र कमलात्मक मंत्र, माता लक्ष्मीचा आवडता मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, हा जो मंत्र आहे हा आपल्याला 1 माळ पठण करायचा आहे. कमळगट्ट्याचे 2 मणी आपल्या उजव्या हातात घ्यायचे. हे 3ही मंत्र पठण करायचे. हे सर्व मंत्र आपल्या चॅनलवर आहेत, आपण सोबत पठण करा. मी त्यावेळेला पुन्हा प्रदर्शित करेल. मंत्र ऐका, आपली एकाग्रता ठेवा, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं, सोबत पठण करायचं. अशा रीतीनं कमळगट्ट्यांच्या मण्यांना ज्या वेळेला आपण या मंत्रांनी अभिमंत्रित करतो, रोज 2 मणी म्हणजेच 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर बरोबर 8 दिवस होतात. रोज 2 मण्यांप्रमाणे 16 मणी होतील. म्हणजेच 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या 8 दिवसांमध्ये आपल्याला काय काय सेवा करायची? संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पिवळी मोहरी आणि रक्षा एकत्र करून आपल्या घरामध्ये चौफेर टाकायची. त्यावर वल्गासूक्त आणि कालभैरवाष्टक आणि स्वामींचा मंत्र पठण करायचा. तसंच रोज 2 कमळगट्ट्यांचे मणी हातात घेऊन त्यावर सेवा करायची. कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र, हे 3 मंत्र पठण करायचे. रोज 2 कमळगट्ट्यांचे मणी, याप्रमाणे 8 दिवसांचे बरोबर 16 मणी होतील. रोज 2 मण्यांवरती पठण झालं, एका डबीमध्ये रोजचे मणी ठेवायचे. समजा 3 दिवस झाले 6 मणी होतील, चौथ्या दिवशी 8 मणी, असं करत करत बरोबर 31 ऑक्टोबर रोजी आपल्याकडे 16 मणी जमा होतील. समजा ही सेवा आपण उशिरा सुरू केली, समजा आपण 3ऱ्या दिवशी म्हणजेच समजा 26 ऑक्टोबर रोजी आपण सेवा सुरू केली, काय करायचं? पहिल्याच दिवशी 6 मणी घ्या. म्हणजे पहिल्या 2 दिवसांचे जे मणी असतात, 2-2 जी आपली सेवा बुडाली, ते 4 मणी पकडून असे 6 मणी घ्या. समजा आपण अगदीच शेवटी 30 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ बघितला, अशा वेळेला काय करायचं? 14 मणी सोबत घ्या. समजा आपण शेवटच्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ बघितला, 16 मणी आपल्या हातात घ्या आणि ही सेवा करा. आणि पिवळी मोहरी आणि रक्षा एकदम घेऊन आपल्या घरामध्ये पसरून द्या, वल्गासूक्त आणि कालभैरवाष्टक पठण करून. अशा रीतीनं आपल्याला 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला ही सेवा करायची आहे. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये हवन करायचं आहे. या कमळगट्ट्यांच्या मण्याचं हवन करायचं आहे. ते हवन कसं करायचं? हवन सुरू करायच्या आधी काय करायचं? 8 दिवस आपण कमळगट्ट्यांच्या मण्यावर सेवा केलेली असते. 16 मणी आपल्याकडे जमा झालेले असतील. हे सर्व मणी एखाद्या वाटीमध्ये शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे त्यांचं प्रज्वलन व्यवस्थित होतं. हवन करायच्या अगोदरच हे करा. लक्ष्मीपूजनाची मुख्य पूजा आपण करणार आहोत संध्याकाळच्या वेळेला 1 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठा, आपली देवपूजा अगोदर करून घ्यायची. देवपूजा झाल्यानंतर हवनासाठी जागा निश्चित करा. देवघराच्या समोर आपण करू शकता.
पूर्व दिशा चालेल, उत्तर चालेल, पश्चिम चालेल, फक्त दक्षिण दिशेला नको. ज्या ठिकाणी हवन करणार असाल त्या जागेची प्रथम पूजा करायची. तिथे हळद, कुंकू, अक्षता व्हा, फुलं व्हावं. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र म्हणायचा. हवनकुंड ठेवून द्या. हवनकुंड नसेल घमेलं चालेल किंवा मातीची कुंडी चालेल. या हवनकुंडाची देखील पूजा करायची. त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. हवन सामग्री काय काय लागेल? हवन प्रज्वलित करताना शेणाची गौरी, नारळाच्या शेंड्या चालतील, समिधा चालतील, कमळगट्ट्यांचे मणी आणि शुद्ध तुपाची आपण आहुती देणार आहोत. एवढं सगळं साहित्य बरोबर घेऊन बसायचं. घरातील दिव्यातून अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचं. अग्निदेवतेचं ध्यान करायचं. ओम श्री अग्निदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा. हवनकुंड प्रज्वलित झाला की आता आपण आहुती देणार आहोत. यासाठी आपल्याला विशिष्ट मंत्र पठण करायचं आहे. कुठले मंत्र म्हणायचे? पहिला मंत्र श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना स्वाहाकार करायचा. म्हणजेच काय करायचं? स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये पळीनं अर्पण करायचं. म्हणजेच शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असं आपल्याला 11 वेळा करायचं आहे. म्हणजेच श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा 11 वेळेला स्वाहाकार करायचा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. अशा पद्धतीनं स्वामींच्या मंत्राची आहुती. दुसरा मंत्र गायत्री मंत्र. गायत्री मंत्र आपल्याला 24 वेळा पठण करायचा. 24 वेळा स्वाहाकार करायचा. म्हणजेच ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप अर्पण करायचं हवनकुंडामध्ये. म्हणजेच शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असं आपल्याला 24 वेळा करायचं आहे. म्हणजे 24 वेळा गायत्री मंत्राची आहुती. तिसरा मंत्र नवार्णव मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. म्हणजेच शुद्ध तुपाची आहुती द्यायची. हा मंत्र आपल्याला 16 वेळा पठण करायचा आहे. 16 वेळा स्वाहाकार करायचा आहे. या 3 मंत्रांचं अशा पद्धतीनं हवन झाल्यानंतर आपण आता कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन करणार आहोत. आपल्याकडं बरोबर 16 मणी आहेत. शुद्ध तुपात आपण हवना अगोदरच त्यांना भिजत ठेवलेलं असतं. आता काय करायचं? एक एक मणी पळीमध्ये घ्यायचा आणि कमलात्मक मंत्राचं पठण करायचं. 16 मणी आहेत. बरोबर 16 वेळा पठण करायचं. कमलात्मक मंत्राचं 16 वेळा पठण करायचं. प्रत्येक वेळी स्वाहाकार करताना एक एक मणी हवनकुंडामध्ये अर्पण करायचा. म्हणजेच कमळगट्ट्यांच्या मण्यांची आहुती द्यायची. कमलात्मक मंत्र आपल्याला माहिती असेल. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना कमळगट्ट्याचा मणी हवनकुंडामध्ये अर्पण करायचा. असं आपल्याला 16 वेळा म्हणजेच बरोबर 16 मणी हवनकुंडामध्ये आपण अर्पण करणार आहोत. त्यांचा स्वाहाकार करणार आहोत. हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवरती आपल्याला उपलब्ध होतील. तसंच हवनाचा एक वेगळा व्हिडिओ मी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर नक्की प्रदर्शित करेल. आपण तो व्हिडिओ फक्त लावून द्या. हे सर्व मंत्र त्यामध्ये असतील. आपल्याला हवन करणं सोपं जाईल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपण हवन करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी पिवळी मोहरी आणि रक्षा यावरती सेवा अवश्य करा. तसंच रोज 2 याप्रमाणे 8 दिवसांचे 16 कमळगट्ट्यांच्या मण्यावरती सेवा करा. ही सेवा केल्यानंतर आपल्याला जाणवेल आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल. म्हणजेच घरातील जी अलक्ष्मी असते ती बाहेर जाते. अलक्ष्मी निस्सारण होतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जगन्माता माता लक्ष्मीचं याच पद्धतीनं आपल्याला यावर्षी स्वागत करायचं आहे. सेवा नीट समजून घ्या. अवघड अजिबात नाही. तरी देखील काही शंका असतील मला नक्की विचारा. परंतु आपल्यापैकी प्रत्येकानं ही सेवा अवश्य करा. मला आपले अनुभव नक्की सांगा. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत लक्ष्मी भक्तांपर्यंत पोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः.